मित्रांनो, नमस्कार. आज मी तुम्हाला स्थानिक किंमत आणि दर्शनी किंमत यांच्यामध्ये काय फरक आहे आणि स्थानिक किंमत कशी ओळखायची, स्थानिक किंमत म्हणजे काय, दर्शनी किंमत म्हणजे काय, याला इंग्लिशमध्ये काय म्हणतात आणि स्थानिक किंमत पोलीस भरतीला कशा-कशा प्रकारचे उदाहरणे येतात, त्याबद्दल मी थोडीशी तुम्हाला माहिती देणार आहे आणि ती माहिती तुम्ही व्हिडिओ डाउनलोड करून तुमच्या मोबाईलमध्ये सेव्ह करा. कारण याच्यावर हमखास एक किंवा दोन प्रश्न असतात. पहिला, स्थानिक किंमत म्हणजे काय? स्थानिक किंमत म्हणजे इंग्लिशमध्ये त्याला प्लेस व्हॅल्यू म्हणतात. काय म्हणतात? प्लेस व्हॅल्यू. स्थानिक किंमत म्हणजे प्लेस व्हॅल्यू. PLAC प्लेस व्हॅल्यू. VALUE प्लेस व्हॅल्यू यालाच आपण म्हणतो स्थानिक किंमत. ठीक आहे. आणि दर्शनी किंमत यालाच म्हणतो फेस व्हॅल्यू. FACE फेस व्हॅल्यू यालाच मराठीमध्ये म्हणतो दर्शनी किंमत. ठीक आहे. आणि स्थानिक किंमत म्हणजे अंकांच्या संख्येमधील स्थानावरून ठरणारी किंमत होय. स्थानिक किंमत म्हणजे अंकांच्या संख्येमधील स्थानावरून ठरणारी किंमत होय. स्थानिक किंमत समजा, आता बघा, मी तुम्हाला स्थानिक किंमत काढण्यासाठी एक उदाहरण देतो. 1 4 5 6 4 9 4 6 8 9 5 6 7 8 9 6 5 4 3 5 ही एवढी मोठी संख्या आहे. याला तुम्ही म्हणणार कसं? आता तुम्हाला तुमच्या स्थानिक किमतीच्या रूपामध्ये ह्याला बोलायचं आहे. कसं बोलणार? ह्याला काय म्हणणार? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, 10 कोटी, अब्ज, 10 अब्ज, खर्व, निखर्व, पद्म, महापद्म, शंखू, जलाधिशंखू, अंत्या, मध्या, पारद. ठीक आहे. तुम्हाला अशा प्रकारे हे बोलायचं आहे. ठीक आहे. कमीत कमी तुम्ही एकक पासून सुरुवात केलात आणि जर तुम्हाला लिहायचंच असेल किंवा तुम्हाला हे जर स्थानिक किंमतीच्या रूपामध्ये लिहायचं असेल तर हा जो या हमेशा उजव्या बाजूकडून सुरुवात करायची. कुठल्या बाजूकडून? उजव्या बाजूकडून जर तुम्ही सुरुवात केली तर तुम्हाला जो शेवटचा अंक आहे त्याला एकक म्हणायचं आहे. हा जो शेवटचा 5 आहे त्याला एकक म्हणायचं. काय म्हणायचं? एकक. ठीक आहे. तेच आपण इथं लिहिणार आहे. इथं काय असेल? अंक. त्याचं स्थान असेल इथं. कोणत्या स्थानावर आहे? मग त्याच्यानंतर त्याला गुणाकार रूपात कसं लिहितो? गुणाकार रूपात. त्याच्यानंतर त्याचा गुणाकार किती येतो? त्याच्यानंतर त्याचं घातांक रूप काय आहे? घातांक रूप. ते पण मी तुम्हाला आजच शिकवणार आहे, घातांक रूप. चला मग पहिला अंक घेऊ. पहिला अंक काय आहे? शेवटचा 5. कोणत्या स्थानावर आहे? एकक. कोणत्या स्थानावर आहे? एकक स्थानावर आहे. त्याचं गुणाकार रूपात कसं लिहिणार आपण? 5 गुणिले 1. याला कसं लिहितो आपण? 5 गुणिले 1. आणि त्याचं गुणाकार किती येईल? 5. त्याचं घातांक रूप कसं लिहिणार? 10च्या घात रूपात मांडणी म्हणतात. म्हणून 5 गुणिले 10चा घात 0. कोणत्याही संख्येच्या डोक्यावर जर घात 0 असेल तर त्याला आपण 1 म्हणतो. म्हणून 5 गुणिले 1 बरोबर 5. गुणाकार किती आला? 5. गुणाकार याला म्हणतात गुणाकार. आणि हे गुणाकार रूपात. ठीक आहे. चला दुसरा अंक काय? 5 झालं की 3 आहे. 5 झालं की 3 आहे. 3 कुठल्या स्थानावर आहे? दशक. मग दशक स्थानावर म्हणजे काय? 3 गुणिले 10. मग यालाच काय करतो? 30. मग हे किती येणार? घात रूपात. 3 गुणिले 30ला घात रूपात कसं लिहिणार? 3 गुणिले 10चा पहिला म्हणजे 30. मग नेक्स्ट 4. 4ला कसं लिहिणार? शतक स्थानावर आहे. कुठल्या स्थानावर आहे 4? शतक.
आणि हे बघा 4 कितव्या स्थानावर आहे? शतक. 4 शतक स्थानावर आहे, तर त्याला काय लिहिलं आपण? शतक. मग इथं काय करणार तुम्ही? 4 गुणिले 100. मग यालाच आपण काय लिहितो? 400. मग याला घात रूपात कसं लिहिणार? 4 गुणिले 10चा वर्ग. लक्षात ठेवा बाळांनो या दोन गोष्टी. ठीक आहे. त्याच्यानंतर नेक्स्ट 5. बघा हा 5. मग इथं काय? 1000 स्थानावर आहे तो. कुठल्या स्थानावर आहे? 1000. मग कसं लिहायचं याला? 5 गुणिले 1000. तो जर 1000व्या स्थानावर आहे म्हणून आपण काय करायचं? 1000 लिहायचं. मग 5 गुणिले 1000 केल्यावर काय होईल? 5000. मग 5 गुणिले 1000 ला 10च्या घात रूपामध्ये कसं लिहिणार? 5000 झाले. 5चा गुणिले आणि 10चा घन. 10चा घन म्हणजे 1000. त्यालाच म्हणतो आपण 10चा घात रूप. मग 5च्या नंतर काय पुढचा? 6. 6 कुठला स्थान आहे? 1000 झालं की 10,000. एकक, दशक, शतक, हजार, 10,000. म्हणून 6 गुणिले 10,000. आणि 10,000 गुणिले 6 किती हो? 60,000. मग 60,000 ला कसं लिहिणार? 6 गुणिले 10चा 4. गुड. येऊ लागले तुम्हाला. मग आता 6 झालं की 9 आहे. 9 ला कसं लिहितो? 1000, 10,000, लक्ष. कुठल्या स्थानावर आहे? लक्ष स्थानावर आहे हा. लाख. लक्षलाच आपण लाख पण म्हणतो. ठीक आहे. मग 9 गुणिले 1,00,000. 1,00,000 म्हणजे एकावर किती शून्य असतात? 5 शून्य असतात बाळांनो. म्हणून 9,00,000. त्यांचा गुणाकार किती आला? 9,00,000. 9 गुणिले 1,00,000 9,00,000. मग यालाच आपण घात रूपात कसं लिहितो? 9 गुणिले 10चा 5वा. का हो 10चा 5वा? म्हणजे 10 वर 5 शून्य का? नाही, एकावर 5 शून्य. याला 10 वर 5 शून्य म्हणायचं नाही, एकावर 5 शून्य. ठीक आहे. आणि हे 10 वर 4 शून्य म्हणजे एकावर 4 शून्य. हे बघा, एकावर 4 शून्य, एकावर 3 शून्य, एकावर 2 शून्य, एकावर 1 शून्य. 10चा पहिला म्हणजे एकावर 1 शून्य. 10चा शून्य म्हणजे एकावर 0 शून्य. 10 वर शून्य म्हणजे एकावर 0 शून्य. बघा, एकावर 0 शून्य आहे. गुड. मग 9 झालं की पुढे काय? 8. 8 कुठल्या स्थानावर आहे? दशलक्ष. दशलक्ष स्थानावर आहे. म्हणून 8 गुणिले 10,00,000. लाखावर किती शून्य असतात? 5. म्हणून 8 10 80 लक्ष. ठीक आहे. मग 80 लक्षला कसे येणार? 8 गुणिले 10चा 6वा. घातरूप बरं का, भरपूर सोपं आहे घातरूप. फक्त लक्ष द्या. 8 झालं की पुढं काय? 7. हे बघा, हे 7 कुठल्या स्थानावर आहे? लक्ष. दशलक्ष झाल्यावर काय येतं? आठवण करा. कोटी. कोटीलाच काय म्हणतो आपण? करोड. 1 करोड, 2 करोड. ऐकलं ना तुम्ही? कोटीलाच करोड म्हणतो. म्हणून 7 गुणिले एकावर किती शून्य देणार मग? जर इथं 6 शून्य तर इथं किती? 7 शून्य. मग 7 गुणिले 1 कोटी, 7 कोटी. ठीक आहे. 1 2 3 4 5 6 7. मग इथं काय करणार? 7 गुणिले 10चा 7वा. गुड. पुढं काय? 6. 6 ही संख्या कोणत्या स्थानावर आहे? 10 कोटी स्थानावर आहे. 10 कोटी म्हणजे 10 करोड. 10 करोडला कसं लिहितो आपण? 6 गुणिले करोड. बघा, 10 कोटी 6 गुणिले 10 करोड. बघा, हे एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, करोड था. आता काय होईल? 10 करोड. 1 2 3 4 5 6 7. ठीक आहे. मग हे काय असेल? गुणाकार किती येईल याचं? 6 गुणिले 10 कोटी म्हणजे 60 कोटी. बघा, हे किती शून्य? 2 4 6 7. हे 2 4 6 8. प्रत्येक वेळेला एक एक शून्य वाढणार आहे तुमचं. म्हणून 6 गुणिले 10चा 8वा. पुढं काय? 10 कोटी संपल्यानंतर काय येतो? 10 कोटी संपलं की संख्या कुठली आहे? 5 आहे. मग काय येणार? अब्ज.
लक्षात ठेवा, त्याला तुम्ही काय म्हणता? अरब. ऐकले ना? कधी अब्ज म्हणता, कधी अरब म्हणता. ह्या गोष्टी लक्षात ठेवा बाळांनो. ठीक आहे. अब्ज म्हणजे 5 गुणिले अब्जवर किती शून्य असतात? करोडवर किती असतात? 10 कोटीवर किती असतात? लक्षात ठेवा. हे बघा, लक्ष एका लाखावर 5, एका करोडवर 7, अब्जवर 9. म्हणून 1 2 3 4 5 6 7 8 9. हे किती होते? 8 होते बघा. 2 4 6 8 शून्य होते. आणि अब्जवर 9, 5 अब्ज. 5वर किती शून्य? 9 शून्य. 6 7 8 9. यालाच आपण घातरूपात कसं लिहितो? 5 गुणिले 10चा 9वा. अब्ज झालं की काय हो? 10 अब्ज. 5 संपलं, आता 9 घ्यायचंय. 9 9 ही कुठल्या स्थानावर आहे? 10 अब्ज. 10 अब्ज. 10 अब्जला कसं लिहिणार? 9 गुणिले 10 अब्जवर किती शून्य असतात? मी आताच बोललोय. हे बघा, 1 2 3 4 5 6 7 8 9. 1 अब्ज लिहायचं असेल तर 9 शून्य लिहायचे असतात. मग 10 अब्जला 10वर 9 शून्य. 2 झाले. आता हे 10 आहे, 2 शून्य झाले. 3 4 5 6 7 8 9. आणि याला कसं लिहिणार तुम्ही? ही किती? 10 अब्ज म्हणजे 90 अब्ज. 2 3 4 5 6 7 8 9. मग आता काय करणार? याला घात रूपात कसं लिहिणार? 9 गुणिले 10चा 10वा. हे बघा, तुम्हाला ही आता तुम्हाला लिहिण्याची पद्धत कळाली असेल. मी हे का लिहित आहे की तुम्हाला कळावं म्हणून. ठीक आहे. आता पुढचं मी तुम्हाला पुढे म्हणलं, मी तुम्हाला म्हणलं होतं एकक पासून मी तुम्हाला पारद, मध्य, अंत्य. ठीक आहे. हे तुम्हाला माहिती आहे का? पारद, नंतर धून, महाधून, अशोहुनी, महाअशोहुनी. हे भरपूर आहेत, पण तुम्हाला पोलीस भरतीला एवढं गरज नाहीये. तुम्ही लिमिटेड करा, किंवा तुम्हाला मी पूर्ण देतोय, पण एवढं कन्फ्यूज होऊ नका तुम्ही. तुम्ही अब्ज आता कितीपर्यंत केले आपण? 10 अब्ज. याच्या पुढे एक 5-6 अजून लिहून देतो तुम्हाला, म्हणजे माहीत राहू द्या तुम्हाला बाळांनो. ठीक आहे. याच्या पुढचं आता मी सांगतोय, लक्ष द्या. तुम्ही अजिबात टेन्शन घेऊ नका, मी तुम्हाला पूर्ण सांगतो. फक्त एवढं लक्ष ठेवा की आता 9 पर्यंत आलंय आणि 10 अब्ज पर्यंत आलंय. आता 9 झालं की पुढची संख्या किती आहे? 8 आहे. याला काय म्हणतात, किंवा ही कुठल्या स्थानावर आहे 8? आता 10 अब्ज झाल्यावर कुठलं स्थान येतो? खर्व. त्यालाच तुम्ही काय म्हणता? खरब म्हणता की नाही? खरब. खर्व, निखर्व. आणि त्याला अरब, अरब म्हणतो की नाही? अब्ज. 10 अब्ज, खरब, 10 खरब. या गोष्टी तुम्हाला कधी कधी येतात, ते पूर्ण लक्षात ठेवायचे बाळांनो. ठीक आहे. कोण पण काय पण म्हणेल ते लक्ष देऊ नका, फक्त तुम्ही तुमचं नॉलेज वाढवा. मग अब्ज, 10 अब्ज झाल्यावर खर्व. आपण हे सगळं करत नाही मी, आता तुम्हाला कळालेलं आहे. फक्त मी डायरेक्ट घातरूप लिहितो. हा डायरेक्ट घातरूप लिहितो, पूर्ण लक्ष द्या. 8 8 गुणिले 10चा 11वा. का? 10चा 10वा झाला होता इथं, आता किती असेल? 10चा 11वा असेल. ठीक. मग नेक्स्ट खर्व झाल्यावर, नेक्स्ट 8 खर्व झाला, आता 6. त्याचं स्थान कुठलं असेल? 6चा स्थान कुठला असेल? खर्व झाला की निखर्व. निखर्व. निखर्व म्हणजे 6 गुणिले 10चा 12वा. म्हणजे 10वर किती शून्य हो? 12 शून्य. मग नेक्स्ट 4. 4 कुठल्या स्थानावर? खर्व निखर्व झालं की पद्म. कुठलं स्थान आहे? पद्म. 4 गुणिले 10चा 13वा. मग 4 झालं की दुसरं, नेक्स्ट 9. 9 हा पद्म झालं की कुठलं स्थान आहे? महापद्म. 9 गुणिले 10चा 14. 9 झालं की पुढचा 4 आहे. आणि स्थान कुठला असेल महापद्म झाला की? शंखू. शंखू. 4 गुणिले 10चा 15वा घात. 4 झालं की पुढं 6 आहे. 6 कुठल्या स्थानावर आहे? पद्म, महापद्म, शंखू, जलाधी शंखू. ज
शंखू. जलाधी शंखू. लक्षात ठेवा, या गोष्टी मिळत नाही, पण मी आज देतोय तुम्हाला. 6 गुणिले 10⁻16. जलाधी शंखू झालं की पुढचं स्थान, पुढची संख्या 5 आणि त्याचं स्थान अंत्या. मग 5 गुणिले 10⁻17. अंत्या कितव्या स्थानावर आहे? 5 गुणिले 10⁻17. मग नेक्स्टची व्हॅल्यू कोण आहे? 5 झालं की 4. मग 4 कुठल्या अंत्या झालं की मध्या. 4 गुणिले 10⁻18. मध्या झालं की नेक्स्ट 1 आहे, ती कुठल्या स्थानावर आहे? पारध. कुठल्या स्थानावर आहे? पारध. 1 गुणिले 10⁻19. ह्या संख्या झाल्या तुमच्या पारद पर्यंत. त्याच्या पुढं पण पाहिजे असेल, काही जण म्हणतात सर अजून काय आहे का पुढं? हो आहे ना. पारद झालं की धून झालं की महाधून झालं की अशोहिनी झालं की महाअशोहिनी. हे सध्या वापरात नाहीत, परंतु इतिहासात काही ठिकाणी त्यांचा उल्लेख आढळतो. हे सध्या काय वापरात नाही, पण इतिहासात त्यांचा वापर आहे, हे तुम्ही लक्षात ठेवायचं आहे. ठीक आहे, ह्या गोष्टी प्रॉपर लिहून कुठंतरी पेनने लिहा, एक पेज बनवा व्यवस्थित आणि तिथं तुम्ही हे लिहायचं आहे बाळांनो. ठीक आहे, इतिहासात त्यांचा उल्लेख आढळतो. मध्येच एके दिवशी वर्तमानपत्रात मुकेश अंबानी खरबपती अशी बातमी आली होती, आठवते का तुम्हाला? मुकेश अंबानी खरबपती बनला. त्याच्या मागोमाग भारतामधील हा पण माणूस खरोडपतीच्या लिस्टमध्ये आहे. ऐकले ना तुम्ही हे गोष्टी? मग ते याच प्रकारे असतं बाळांनो. ठीक आहे, चला आता याच्या पुढचं मी तुम्हाला घेतो. आता तुम्ही पूर्ण संख्येचं स्थानिक किंमत काढलं, आपण दशांशाची स्थानिक किंमत काढूया. कोणाची? दशांश संख्यांची स्थानिक किंमत. दशांश संख्येची स्थानिक किंमत समजा 0.584 पॉईंट आहे बरं का इथं. 0.584, 326, 987, 945, 898 एवढी मोठी संख्या आहे समजू. बापरे, तुम्हाला आता वाटलं असेल आता तर आपण पूर्ण संख्येचं स्थानिक किंमत काढलं, आता या दशांशाची कशी स्थानिक किंमत काढणार? तर लक्षात घ्या बाळांनो, कसं काढायचंय. दशांश चिन्हानंतर असलेल्या संख्येचा स्थानिक किंमत पाहू आपण. पहिला तर अंक लिहायचा, त्याच्यानंतर त्याचं काय घ्यायचं आपल्याला? स्थान झालं की त्याची स्थानिक किंमत. त्याच्यानंतर त्याचं घातांक रूप. ठीक आहे बाळांनो, आता बघा एखादी संख्या आहे, ती संख्या कशी घेतो आपण? एकक स्थानाकडून. मी आत्ता सांगितलं तुम्हाला. मग ह्याला जर ती दशांशामध्ये असेल, समजा तुम्ही आता एखादी संख्या बघितली असेल 8.16, मग याला कसं म्हणणार तुम्ही? घात रूपामध्ये, किंवा आता तुम्ही जर पूर्ण असली असती तर त्याला असं म्हणला, 816ला असं म्हणलं असतं तुम्ही, एकक दशक शतक. पण 8.16ला कसं म्हणणार बाळांनो? ह्याला कसं म्हणणार? म्हणून मी तुम्हाला एवढं मोठं संख्या दिलेलं आहे, ते पण दशांशामध्ये. जी शेवटची संख्या असते बाळांनो, त्याला काय म्हणायचं? दशांश. मग या 8चं स्थान कुठलं असेल? 8. ही दशांश स्थानावर आहे. कुठल्या स्थानावर? दशांश. लक्षात ठेवा, प्रत्येकाने लक्षात ठेवा ही गोष्ट. हे दशांश स्थानावर आहे आणि त्याला लिहितो कसं आपण? 8/10. आणि घात रूपामध्ये कसं लिहितो? 8 गुणिले 10⁻1. गुड, आता थोडं कळालं असेल तुम्हाला. म्हणजे या 8ला दशांशामध्ये कसं लिहितो? 8/10. म्हणजेच लक्षात ठेवा. पण आता मी हे 8 लिहिलं इथं, तर हे बरोबर आहे का?
थोडस पॉज करा व्हिडिओ. हे बरोबर लिहिलंय का मी? जेव्हा तुम्ही पूर्ण संख्या लिहिता तेव्हा एकक स्थानाकडून यायचं बाळानो, आणि ज्या वेळेस दशांशाची संख्या लिहितो तेव्हा या 5 कडून जायचं असतं. कळालं? ठीक, समजलं? या 5 कडून. म्हणून इथं किती असेल? 5. इथं किती असेल? 5. इथं किती असेल? 5. ठीक आहे. मी थोडं नजर चुकीने इकडे गेलो, मग नंतर लक्षात आलंय माझं. ठीक आहे. परत बरं झालं, पहिलाच कळालं, नाहीतर परत मी 2-3 संख्या झाल्या असते, मग म्हणलं असतो चुकीच झालं असतं. हे बघा, इथून जायचं बाळांनो, दशांश स्थानाकडून. ठीक आहे. ज्या वेळेस आपण दशांशाची किंमत काढतो तेव्हा कुठून जायचं? दशांश स्थानाकडून जायचं आपल्याला. हा, आता काय? 8. 8 हे कुठल्या स्थानावर आहे? 8 ही शतांश म्हणतात त्याला. कुठं म्हणतात? शतांश स्थानावर आहे. मग याला कसं लिहितो? 8/100. मग याला इथं घातांक रूपात कसं? 8 गुणिले 10⁻². मग 4. 4 कुठल्या स्थानावर आहे? शतांश, दशांश, शतांश, सहस्त्रांश. 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 मग सहस्त्रांश कसं लिहायचं? 4/1000. सहस्त्रांश म्हणजे 1000. मग 4/1000 म्हणजे 4 गुणिले 10⁻3. मग पुढची संख्या किती आहे? 3. 3 कुठल्या स्थानावर आहे? दशसहस्त्रांश. 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 मग याला कसं लिहायचं? 3/10,000. ठीक आहे. याला लिहिणार कसं? 3 गुणिले 10⁻4. आणि नेक्स्टची संख्या आहे 2. याला कसं लिहिणार? दशसहस्त्रांश झालं की लक्षांश. लक्षला काय म्हणायचं? लक्षांश. तुमच्या गावात असेल ना कोणतरी लक्षा, हे लक्षात ठेवा, लक्षांश म्हणायचं त्याला. हे लक्षांश म्हणतो की नाही तुम्ही? मग कसं लिहिणार? लक्ष म्हणजे 1,00,000. 1,00,000 म्हणजे एकावर 5 शून्य. मग याला लिहिणार कसं? 2 गुणिले 1,00,000. 1,00,000 म्हणजे किती शून्य? 5 शून्य. 2 झालं की पुढची संख्या आहे 6. याला काय म्हणायचं? दशलक्षांश. 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 मग दशलक्षांश कसं लिहिणार? 6/10,00,000. 10 हे लाखावर किती शून्य? 5 शून्य. म्हणून 6 गुणिले 10⁻6. मग 6 झालं की पुढची संख्या आहे 9. 9. हे बघा, लक्षांश, दशलक्षांश. आता काय? कोटीला काय म्हणायचं? कोट्यांश. काय म्हणायचं? कोट्यांश. अरे तुम्ही कोट्यांश आहे, कोट्याधीश आहे, ऐकला की नाही या गोष्टी? त्यालाच म्हणतो कोट्यांश. ठीक. कसं लिहिणार? 9/1 कोटीवर 7 शून्य असतात, म्हणून त्याला 1 कोटी म्हणतो. 1 शून्य, 2 शून्य, 3 शून्य, 4 शून्य, 5, 6, 7. मग हे झालं कोटी. मग ह्याला कसं लिहिणार घात रूपात? 9 गुणिले 10⁻7. का? 7 शून्य म्हणून 7 वजा 7. दशांशानंतर आहे म्हणून. मग पुढचं काय आहे? कोट्यांश झाला ना, 10 कोट्यांश. तुझी संख्या 8 आहे. 10 कोट्यांश. 10 कोट्यांश. 10 कोट्यांश कसं लिहितो? 8/10 कोटी. कोटीला 7 शून्य. 2, 4, 6, 7. म्हणून हे 10 कोट्यांश. 8 गुणिले 10⁻8. कोट्यांश म्हणजे किती शून्य हो? आणि 10 कोट्यांश, कोट्यांशला 7, तर 10 कोट्यांशला 1 शून्य वाढतो. 10 कोट्यांश झालं की अब्जांश. आता पुढची संख्या किती? 8 झाल्यावर 7. 7 झालं की अब्जांश. अब्जांश. अब्जांश म्हणजे 7/1, 2, 3, 4, 5, 6, 7, 8 आणि हे 9. 1 अब्जवर 9 शून्य असतात. लक्षात ठेवा. 1 कोटीवर 7 शून्य असतात. 1 लक्षवर 5 शून्य असतात. 1,000वर 3 शून्य असतात. म्हणजे शून्य बघा, 3, 5, 7, 9 हे 3-3च्या गटाने वाढतात बघा.
दोन दोन शून्य वाढतात. पहिला स्टार्टिंगला तुम्ही कुठून घेणार? 1000 वरून. 1000ला 3 शून्य, 1,00,000ला 5 शून्य, म्हणजे प्रत्येकी तुमचे एक एक शून्य वाढतात. लक्षात ठेवा बाळांनो. ठीक आहे. आता याला कसं लिहितात? घात रूपात. घात रूपात कसं लिहिणार याला? काय नाही, 7 गुणिले 10⁻9. ठीक आहे. आता आपण पूर्ण संख्या कितीपर्यंत लिहिले होते आपण? अब्जपर्यंत. ठीक आहे. अब्जांश आणि 10 अब्जांश पर्यंत लिहिलं होतं, आठवतंय? अब्जांश आणि 10 अब्जांश पर्यंत लिहिलं होतं, तर आपण 10 अब्जांश पर्यंत पण याला पण लिहू. आता 7 झालं की पुढची संख्या किती आहे? 9. मग हे काय असेल? 10 अब्जांश. मग 9/10 अब्ज. 10 अब्ज म्हणलं की 9 शून्य. 1 2 3 4 5 6 7 8 9. ठीक आहे. मग ह्याला कसं लिहितो आपण? 9 गुणिले 10⁻10. ठीक आहे. इथून पुढं मी सगळे तुम्हाला थोडंसं इथपर्यंत तुम्ही भरपूर आहे. जो शिकवणारा शिक्षक आहे त्याला पण हे येणार नाही. ठीक आहे. लक्षात ठेवा बाळांनो, टेन्शन नका घेऊ. मग पुढं काय? 9 झालं की कुठली संख्या आहे? 4. 4ला काय म्हणायचं? खरवांश. कसं लिहितो आपण? घात रूपात लिहू डायरेक्ट. 4 गुणिले 10⁻11. खरवांश झालं की 5 आहे पुढं. खरवांश झालं की निखरवांश. 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 याला काय म्हणायचं? 5 गुणिले 10⁻12. परत दुसरी संख्या 8 आहे. या 8ला काय असं लिहिणार? निखरवांश झालं की पद्मांश. मी तुम्हाला तिकडं सांगितलेलं आहे, त्यालाच अंश म्हणायचंय. पद्मला पद्मांश. किती असेल? 8 गुणिले 10⁻3. परत पुढं काय? 9. ह्याला महापद्मांश. महापद्मांश नाहीतर बदमाश म्हणसाल. ठीक आहे. 9 गुणिले 10⁻4. सॉरी, -14 -13. ठीक आहे बाळांनो. हा, महापद्मांश झालं की शंखांश. काय? शंखांश. शंखांश. शंकूला काय म्हणतात? शंखांश. मग हे काय? 8 गुणिले 10⁻15. अशा प्रकारे तुम्हाला एकक स्थान, दशक स्थान, शतक स्थान हे कळालं असेल. कळालं आहे का? कळालं असेल तर एक वेळा मी फास्ट बोलतो, ऐका. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष, कोटी, दशकोटी, अब्ज, 10 अब्ज, खर्व, निखर्व, पद्म, महापद्म, शंखू, जलाधिशंखू, अंत्या, मध्या, पारध, पारध नंतर धून, महाधून, अशोहिनी, महाअशोहिनी. कळालं? हे सगळे वापरात नाहीत, पण इतिहासात कुठंतरी उल्लेख आहे त्यांचं. हे तुम्हाला माहीत पाहिजे. ठीक आहे. लक्षात ठेवा बाळांनो. हे एकक स्थानापासून मी पारद पर्यंत म्हणलेलं आहे. आता दशांश काय म्हणतो? दशांशला दशांश, शतांश, सहस्त्रांश, दशसहस्त्रांश, लक्षांश, दशलक्षांश, कोट्यांश, दशकोट्यांश, अब्जांश, 10 अब्जांश, खरवांश, निखरवांश, पद्मांश, महापद्मांश आणि शंखांश. हे तुम्हाला पाठ पाहिजे. ठीक आहे. आणि तुम्ही हे वहीत लिहून काढा. आता पहिला प्रश्न काय म्हणते बघा. आता तुम्ही शिकलात एकक, दशक, शतक. काय म्हणतंय? 4 5 6 8 9 21. मग ह्याला कसं म्हणायचं? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. या संख्यामधील 6ची स्थानिक किंमत किती? 6 कुठं आहे हो? एकदम बेसिक पासूनचा विद्यार्थी पण शिकणार आहे आज. 6ला असंच लिहायचं बाळांनो. आणि त्याच्या पुढे जेवढे अंक आहेत 1 2 3 4 एवढे शून्य द्यायचे. 4 1 2 3 4. म्हणजे याची किंमत किती? याची किंमत किती? 60,000. कळालं? याची किंमत किती? मधील 6ची स्थानिक किंमत किती? 60,000. आता दुसरा गणित बघा. ठीक आहे. एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, दशलक्ष. काय आहे? 62 लक्ष 89,612.
या संख्येमध्ये 8 ची स्थानिक किंमत सांगा. 8 कुठे येत आहे आणि मी तुम्हाला सांगितलंय एकक, दशक, शतक, हजार, 10,000. 8 गुणिले 10,000 किती हजार? 10,000. किती होणार हो? 80,000. किती होणार? 80,000. बघा 80,000. आणि दुसरा नियम काय म्हणलं मी तुम्हाला? हे 8 असंच लिहायचं, इथं 8 लिहिलं. मग ह्याच्या पुढे किती संख्या आहेत मोजा. 1 2 3 4. 4 शून्य द्या. 1 2 3 4. बघा उत्तर सगळे बरोबर आले तुमचे. हे बघा हे 10चा घात रूप आणि हे बघा 80,000. का 8 गुणिले 10,000 केले की 80,000 आणि हे बघा डायरेक्ट 80,000. ठीक आहे. आता तिसरा गणित. तिसरा काय म्हणतोय बघा. एकक, दशक, शतक, हजार, 10,000. 12,345 या संख्येतील 2 व 4च्या स्थानिक किमतीतील फरक किती? ओ हो. 2 व 4. 2 व 4च्या स्थानिक किमतीतील फरक. 2 ची स्थानिक किंमत काढू पहिला. हे 2. त्याच्या पुढे किती अंक आहेत? 1 2 3 अंक आहेत. म्हणून 3 शून्य लिहायचे. मग 2 ची स्थानिक किंमत मिळाली 2,000 आणि 4 ची स्थानिक किंमत लिहूया. 4 इथं लिहूया आणि त्याच्या पुढे किती अंक आहेत? एकच आहे. मग एकच शून्य लिहा आणि यांचा फरक म्हणजे 2,000 मधून 40 गेले 1960. किती? 1960. पुढचा गणित काय म्हणतंय? एकक, दशक, शतक, हजार, 10,000, लक्ष, 10,00,000 म्हणजे 32,86,924 मधील 2च्या स्थानिक किमतीतील फरक किती? मधील 2च्या स्थानिक किंमत बघा प्रश्न चेंज आहे. हा 2 आणि हा 2 यांच्या स्थानिक किमतीतील फरक. मग आता हा 2 लिहू इथं 2. त्याच्या पुढे किती अंक आहे मोजू? 1 2 3 4 5 अंक आहेत. म्हणून 5 शून्य. 2च्या पुढे जेवढे अंक आहेत तेवढे शून्य द्यायचे. आता किती अंक आहेत? 1 अंक 2 3 4 5 अंक आहेत. मग या 2च्या पुढे किती आहेत? फरक म्हणलं की वजाबाकी करतो. या 2च्या पुढे किती? एकच अंक आहे म्हणजे 20. हा किती आहे? 2 लाखामधून 20 गेले 1,99,000. किती हो? 99,980. आपण येते का बघू तेवढी वजाबाकी. हे 2,000 का 2 लाख? 2 लाख बाळांनो. आणि 20 कसं लिहायचं? सगळ्यात शेवटी. मग यांची वजाबाकी करायची. एवढं उत्तर येते का बघू. 0 0 10 मधून 2 गेले 8 राहिले. हातच्याला 1 10 मधून 1 गेले 9 राहिले. परत 1 10 मधून 1 गेले 9 राहिले. परत 1 10 मधून 1 गेले 9 राहिले. परत इथं 10 मधून 1 हातचा देऊ 2 मधून 1 गेले 1. म्हणजे तुम्ही सोडवलेला जो गणित आहे तो बिलकुल बरोबर आहे. कळालं? म्हणजे आता तुम्हाला येणार आहे. आता या प्रकारचे तुम्ही सोडवायचे आहेत. नाही आले की मला कमेंट करून प्रश्न पाठवायचा आहे. बघा हा दशांश संख्येची स्थानिक किंमत कसं काढायचं. दशांश 25,09,876 यामध्ये 9 व 6 मधील फरक सांगा. आता इथं 9 आहे आणि हे 6 आहे. यांचा फरक सांगायचा आहे. हा 9 तुम्हाला मी सांगितलंय कधी पण पॉइंट नंतर जेवढे घर आहेत हे बघा हे पॉइंट नंतर किती आहे? पहिलाच आहे म्हणून 0.9. या 9ची किंमत किती? 0.9 वजा फरक म्हटलं की वजा बाकी. मग या 6ची किंमत काय? 0. ह्याला आपण 0 समजायचं. पॉइंट त्याच्या अगोदर किती अंक आहेत? 1 2 3 अंक आहेत. 3 अंक आहे म्हणून 3 शून्य. 1 अंक 2 अंक 3 अंक आहे म्हणून 3 शून्य आणि इथं 6. यांची वजाबाकी करायची. कशी करायची? पॉइंटच्या खाली पॉइंट. पॉइंटची वजाबाकी करताना पॉइंटच्या खाली पॉइंट 0.0006. मग याला आपण करू 0.00. मग वजाबाकी करा. 10 मधून 6 गेले 4 राहिले. हातच्याला 1 10 मधून 1 गेले 9 राहिले. हातच्याला 1 10 मधून 1 गेले 9 राहिले. हातच्याला 1 9 मधून 1 गेले 8 राहिले. पॉइंटला पॉइंट आणि हे शून्याला 0. लक्षात ठेवा. म्हणजे यामध्ये 9 व 6 मधील फरक किती आहे? 0.8994. ठीक. असेच प्रश्न तुम्हाला येतात. लक्षात ठेवा. आता बघा नेक्स्ट प्रश्न काय म्हणते. 1,234.6789. 8 ची स्थानिक किंमत किती? 8 कुठं आहे? 8 इथं आहे बाळांनो. याची स्थानिक किंमत काढायची तुम्हाला 8ची. 8ची स्थानिक किंमत मी काय म्हणलं, जो पॉइंट आहे त्याच्या पुढे 0 पॉइंट करायचं असं आणि किती अंक आहे तेवढे 0 द्या. 6चा 1 0
7चा 1 0 आणि हा 8, म्हणून 8 ची स्थानिक किंमत किती आली? 0.08. लक्षात ठेवा, असेच प्रश्न येतात. इथं काय म्हटलं बघा या गणितामध्ये, एकक, दशक, शतक, हजार, डझर, लक्ष म्हणजे किती हो? 6,02,342. शून्य नंतर येणाऱ्या 2, हे बघा शून्य हा आहे, या शून्य नंतर येणारा 2, या शून्य नंतर येणाऱ्या 2 ची स्थानिक किंमत, 2 ची स्थानिक किंमत किती? 2000. ही 4 नंतर, हे बघा 4 नंतर येणाऱ्या 2 च्या किती पट आहे? 4 नंतर येणारा 2, 4 नंतर येणारा 2 फक्त 2 आहे, 4 नंतर येणाऱ्या 2 च्या किती पट आहे? 2 च्या. या 2 च्या म्हणलं की याला हमेशा खाली लिहायचं. ठीक आहे, हे 2 इथं खाली लिहिलं आणि वर काय? 2000. आपण याची पट काढायची आहे. बे एक बे आणि हे 3 शून्य बरोबर किती? 1000 पट आहे. कसं? शून्य नंतर येणाऱ्या 2 ची स्थानिक किंमत ही 4 नंतर येणाऱ्या 2 च्या स्थानिक किंमतीच्या किती पट आहे? 1000 पट आहे. कळालं? पुढचा बघा, 85,000 का 85,00,000 कसं वाचणार बाळांनो? म्हणून इकडूनच जायचं, एकक, दशक, शतक, हजार, डझर, लक्ष. मग 8,56,295 या संख्येतील डावीकडील 5, डावीकडील म्हणजे तुमचा डाव्या बाजू, इकडं इकडं या साईडला, या साईडला, या साईडला घ्यायचं आणि उजवा म्हणलं की या साईडला. ठीक, तुमचाच डावा घ्यायचं. डावीकडील 5 म्हणजे याची स्थानिक किंमत काढू आपण. त्याच्या पुढे किती अंक आहे? 4 अंक आहे. हे 4 शून्य दिले म्हणजे याची किंमत किती मिळाली तुम्हाला? 50,000. आणि किंमत ही उजवीकडील 5, उजवीकडील 5 ची किंमत किती आहे? फक्त 5च आहे. मग यांची पट विचारले, मग पट म्हणलं की 5 च्या, म्हणजे 5 जिथं 4 लागले त्याला खाली ठेवायचं आहे. बघा उजवीकडील 5च्या ठिकाणी 4 लागले, मग त्याला खाली ठेवा. त्याची किंमत किती आहे? 5 आहे. वर काय येईल? 50,000. 5 एक 5, 5 10 50 आणि हे 3 शून्य म्हणजे त्याची किती पट आहे हो? 10,000 पट. किती पट? 10,000 पट. नेक्स्ट बघा काय म्हणते, 2,896च्या 8च्या स्थानिक व दर्शनी किमतीतील फरक. दर्शनी किंमत तुम्हाला मी सांगितलं नाही, थोडक्यात सांगतो. दर्शनी किंमत म्हणजे जे आपल्याला दिसतंय तीच किंमत. दर्शनी किंमत कशाला म्हणतो? जे आपल्या डोळ्याने दिसतंय. समजा आता मी इथं बघा 2,896 आहे, मग हे 6 किती दिसते तुम्हाला? 6च दिसतंय. हे 9 दिसतंय, मग याची किंमत किती? दर्शनी किंमत 9च. तसं काय म्हणजे 8च्या स्थानिक किंमत व दर्शनी किंमतीतील फरक किती? हा 8 इथं आहे. पहिला तर याची स्थानिक किंमत काढू आपण. 8 ची स्थानिक किंमत 8 असंच लिहायचं आणि त्याच्यापुढे किती अंक आहे? 2 अंक आहे. मग 8 ची स्थानिक किंमत किती आली? 800. मग त्याची दर्शनी किंमत मी म्हणलं होतं आत्ताच, जे दिसतंय तीच दर्शनी किंमत. मग दर्शनी किंमत किती आहे? 8. मग 800 मधून 8 गेले, राहिले किती? 7,992. कळालं? 7,992, सॉरी 7,000, हे 800 आहे ना? ओके सॉरी, 792 किती येणार? फक्त 792 येणार. लक्षात ठेवा, 792 का 8 कमी झाले 800 मधून, 792 राहिलं. ठीक आहे, आता नेक्स्ट थोडासा प्रकार घेऊ. बघा, लहानात लहान संख्या मोठ्यात मोठी संख्या कशी काढायची. तुम्हाला जर म्हटलं लहानात लहान संख्या आणि मोठ्यात मोठी संख्या, या 2 गोष्टी लक्षात ठेवायच्या. लहानात लहान संख्या कुठली आहे हो? सगळ्यात लहान 1 आणि सगळ्यात मोठी 9. यालाच म्हणतो एक अंकी. यालाच म्हणतो एक अंकी. एक अंकी सगळ्यात मोठी 9, 2 अंकी सगळ्यात मोठी 99, 2 अंकी. 2 अंकी सगळ्यात लहान 10. मजा बघा, मजा. फक्त याच्यावर 9 वाढत जाणार आहे, याच्यात फक्त 0 वाढणार आहे. 3 अंकी सगळ्यात लहान 100, 4 अंकी सगळ्यात लहान 1000, 5 अंकी सगळ्यात लहान 10,000, 6 अंकी सगळ्यात लहान 1,00,000. 6 अंकी हे एकच अंक आहे म्हणून 1 अंकी, हे 2 अंक आहे म्हणून 2 अंकी, हे 3 अंक आहे म्हणून 3 अंकी, हे 6 अंक आहे म्हणून 6 अंकी. 7 अंकी सगळ्यात लहान 10,00,000. तसंच 1 अंकी 9, 2 अंकी सगळ्यात मोठी 99,
3 अंकी सगळ्यात मोठी 999, 4 अंकी सगळ्यात मोठी 9,999, 5 अंकी सगळ्यात मोठी 99,999, 6 अंकी सगळ्यात मोठी 9,99,999. म्हणजे असं तुम्हाला बनवता येईल 100% असं मला वाटतंय. यालाच म्हणतो सगळ्यात मोठी सगळ्यात लहान संख्या. ठीक आहे. मोठ्यात मोठी 5 अंकी लिहा, लहानात लहान 4 अंकी लिहा असा प्रश्न असतो. म्हणून हे तुम्हाला मी करून दिलेले बाळांनो. बघा आता शेवट तुमचं जास्त वेळ घेत नाही मी. काय म्हणते, दिलेल्या अंकावरून मोठ्यात मोठी व लहानात लहान संख्या तयार करणे. समजा अंक दिलेले तुम्हाला. पहिला 2, 3, 8 हे अंक दिले. याच्यावरून तुम्हाला संख्या मोठ्यात मोठी संख्या बनवायची. मोठ्यात मोठी संख्या बनवताना हा फार इम्पॉर्टंट आहे, सगळ्यांनी लक्ष द्या. मोठ्यात मोठी संख्या बनवताना 8 पहिला घ्यायचा, सगळ्यात मोठा अंक पहिला घ्यायचा, नंतर ते उतरता क्रम 3, नंतर 2. म्हणजे याच्यापासून मोठ्यात मोठी संख्या कुठली बनली? 832 ही मोठी संख्या बनली. मग लहानात लहान संख्या कुठली हो? लहानात लहान. मग सगळ्यात लहान अंक कुठला आहे? 2. त्याच्यानंतर चढता क्रम 3, त्याच्यानंतर 8. म्हणून लहानात लहान आणि मोठ्यात मोठी बनवली. आता टाईप चेंज बघू. दुसरा टाईप काय? 1, 0 आणि 5. याच्यापासून लहानात लहान संख्या बनवा. लहानात लहान संख्या बनवताना 0 अगोदर घ्यायचं, 1 अगोदर घ्यायचं का 5 अगोदर घ्यायचं हे तुम्ही पहिला ठरवायचं आहे. विचारले काय? लहान. लहान संख्या म्हणलं की सगळ्यात लहान अंक पहिला घ्यायचा असतो. पण लहान अंक 0 आहे, तो चालेल का? नाही चालणार. का? शून्यापासून कुठलीही संख्या बनत नाही. म्हणून 1 पहिला घ्यायचं, नंतर 0, नंतर 5. ही सगळ्यात लहान या अंकापासून बनलेली संख्या झाली. हे अंक आहेत बाळांनो, त्याच्यापासून ही संख्या बनवली. मग मोठी संख्या बनवा म्हटलं की काय करायचं? सगळ्यात मोठा अंक पहिला घ्यायचा, नंतर उतरता क्रम, नंतर 0. म्हणजे सगळ्यात मोठी संख्या कुठली बनली? 510. मग आता तुम्हाला अजून थोडस वेगळ्या प्रकारे विचारलं जातं. काय? तिसरा बघा. 1, 0, 7 आणि 3 हे या अंकापासून मोठ्यात मोठी 6 अंकी संख्या बनवा. किती अंकी हो? तुम्हाला अंक दिलेले 4च आणि म्हणतात किती? 6 अंकी संख्या बनवा. आईला म्हणलं कसं? त्यासाठी पण प्रोसिजर आहे. मोठ्यात मोठी म्हणलं की सगळ्यात मोठा अंक 7 घेतला, त्याच्यानंतर 3 घेतला, त्याच्यानंतर 1 घेतलं, त्याच्यानंतर 0 घेतलं. मग जर असं बनवलं तर मोठी संख्या बनली का हो? किती अंकी बनली तुम्हाला? 6 अंकी म्हणलंय. पण हे बनली किती अंकी? 4च अंकी बनली. 4च अंक बनले बाळांनो. म्हणून याला काय करायचं? 6 अंक बनवण्यासाठी जो मोठा अंक असतो तो रिपीट करायचा. 7, 7, 2 झाले आणि हे 3, 4, 5च होता. 6 अंकी. अजून एकदा रिपीट. हे अजून एकदा. म्हणून 310. हे बघा, ही सगळ्यात मोठी या अंकापासून बनणारी 6 अंकी संख्या. कळालं? हे बघा, हे 4च अंक आहेत. बनले किती? 6 अंकी बनवायला सांगितले. म्हणून आम्ही मोठ्या अंकाला रिपीट करायचं. आता नेक्स्ट चौथा बघा. 1, 0, 8, 4 यापासून या अंकापासून लहानात लहान संख्या बनवा. लहानात लहान. मग कसं बनवायचं? लहानात लहान बनवताना सगळ्यात लहान अंक पहिला घ्यायचा असतो. मग सगळ्यात लहान अंक जर पहिला घेतलं तर 0 आहे. पण मी म्हणलं होतं या वरच्या ह्याच्यामध्ये की 0 कधीही पहिल्या नंबरला घ्यायचं नाही. का? शून्यापासून कुठलीही संख्या बनत नाही. कळालं? म्हणून पहिला 1 घ्यायचा. मग किती अंकी म्हणले? लहानात लहान 7 अंकी बनवा. किती अंकी बनवा? 7 अंकी म्हटले. समजा तुम्हाला 7 अंकी बनवण्यासाठी काय करणार तुम्ही? 7 अंकी बनवण्यासाठी काय करणार? पहिला 1 घ्यायचा. 0 काय घ्यायचं नाही? का? शून्यापासून संख्या बनत नाही. म्हणून 1 घेतलं, नंतर 0ला रिपीट करायचं. हे 4 आहेत. मग किती 0 वाढावं लागेल तुम्हाला? 2 0. हे बघा, हे किती झाले? 1, 2, 3, 4, 5, 6. अजून 1 0. कारण सध्या 4च अंक आहे तुमच्याकडे. मग 3 0 वाढवलं की काय होईल? 7 अंकी संख्या बनेल. म्हणून मग नंतर काय घेणार तुम्ही? 4, नंतर 8. बघा, ही 7 अंकी संख्या बनली. किती अंकी संख्या बनली?
शून्याला कुठं ठेवायचं? लहानात लहान संख्या बनवताना शून्याला एक संख्या सोडून रिपीट करायचा. किती संख्या सोडून? एक संख्या सोडून. अशा प्रकारे तुम्हाला आज मी स्थानिक किंमत, दर्शनी किंमत आणि अंक दिले असता जास्तीत जास्त संख्या, जास्तीत जास्त 7 अंकी 5 अंकी संख्या कशी बनवणे, 3 अंक दिले असता, 2 अंक दिले असता किंवा पट कशी काढणे. जर तुम्हाला 2 अंक समान दिले असतील एकाच संख्येमध्ये, 2 आणि 2, डावीकडील 2 हे उजवीकडील 2च्या किती पट आहे, हे सर्व डाऊट तुमचे मी आज एकाच सेशनमध्ये पूर्ण केलेला आहे. तरी सगळ्यांनी शक्यतो हा पूर्ण व्हिडिओ पाहून सबस्क्राईब करा, शेअर करा आणि मित्रांना सांगा की बाबांनो हा जो लेक्चर दिलेला आहे तो बघा आणि शक्यतो तुम्ही फॉरवर्ड करा. ठीक आहे. सगळ्यांना शेअर करा, सबस्क्राईब करा. जय हिंद, जय महाराष्ट्र.